शहादा नगरपालिकेचा बहुप्रतीक्षित निकाल काल जाहीर झाला असून नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या अटीतटीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी विजय मिळवला आहे। त्यांनी भाजपचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील यांचा पराभव केला। मात्र एकूण नगरसेवकांच्या संख्येत भाजपने आघाडी घेत पालिकेच्या सत्तेच्या चाब्या आपल्या हाती घेतल्या आहेत। जनता विकास आघाडीला या निवडणुकीत एकूण 9 जागांवर समाधान मानावे लागले आहे। शहादा नगर परिषद निवडणुकीत सत्ताधारी भाजपला मोठा राजकीय धक्का बसला आहे। नगराध्यक्ष पदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत जनता विकास आघाडीचे अभिजित पाटील 1041 मताधिक्यांनी विजयी झाले आहेत। ते आता 41वे नगराध्यक्ष पदावर राहतील। त्यांनी भाजपचे उमेदवार मकरंद पाटील यांचा पराभव केला असून विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतला होता, तरी भाजपला नगराध्यक्ष पद राखता आलं नाही। विजयानंतर अभिजित पाटील यांनी कार्यकर्त्यांसह जल्लोष करत भाजपला आव्हान दिले। नगरसेवक पदाच्या 29 जागांपैकी भाजपला 20 जागा मिळाल्या असल्या तरी नगराध्यक्ष पदावरील पराभव भाजपच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे। जनता विकास आघाडीचे एकूण 9 नगरसेवक निवडून आले आहेत। धुळे तालुका प्रतिनिधी गणेश बागुल।